हाय हॅलो नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी संध्या तुम्हा सर्वांचं स्वागत करते साफसफाईच्या आजच्या आपल्या नवीन पॉडकास्टमध्ये. चला तर मग मंडळी, जास्त वेळ वाया न घालवता सुरुवात करूयात आजच्या आपल्या चर्चेला. मंडळी, ही गोडबोले बाईनं अजून किती लोकांचं बघून स्वतःचं घर भागवणार आहे ना, म्हणजे मला तर काही कळतच नाही. फक्त कॉपी पेस्ट करायचं. कॉपी पेस्ट करण्याला पण एक लिमिट असते ना. म्हणजे ह्या बाईचं आजवर हिने जे चॅनलवरती दाखवलेलं सगळं कंटेंट आहे का, तो जसाचा तसा दुसऱ्याचा बघून कॉपी केलेला आहे. म्हणजे किती ते स्वतःचं किती खालच्या पातळीला जाऊन वागायचं. आजवर तुम्ही बघितलंच असेल ना की ही कसं दुसऱ्याचे अख्खाच्या अख्खा व्लॉग जसा तसा कॉपी करते. आणि स्पेशली त्या बोंबलचं, तिचं तर पार चॅनलच्या नावापासून ते पार एंट्रोच्या गाण्यापासून ते सगळं डिझाईन थीम बीम तिने साडीचा फोटो टाकला, हिनी पण साडीचा फोटो टाकला. तिने एक वेस्टर्न जीन्स टॉपमधला फोटो टाकला, हिनी पण जीन्स टॉपमधला फोटो टाकला. म्हणजे अगदी सेम टू सेम. किती ते कॉपी करायचं ना. म्हणजे हिच्यासारखी बावळट बाई आणि हिच्यासारखी कॉपी कॅट आणि आजवर कुणी बघितली नाही. म्हणजे ह्या बाईला जरा सुद्धा शरम तर वाटतच नाही. सगळं विकून खाल्लेलीच आहे. म्हणजे हिला कितीही बोला, अगदी निगरगट्ट ना अशी रानटी कातडीची बाई आहे ही. दिसायला तर आहे तशी रानटी आणि वागायला पण आहे तशीच. म्हणजे हिला ना कितीही बोला, काहीही बोला, हिला कसलाच काही फरक पडत नाही. म्हणजे तुझी काय बोलते, तुम्ही बोलत बसा, मला चोरी करायची तर मी चोरी करणार. दुसऱ्याचं चोरण्याला ना म्हणजे ही एक्सपर्ट आहे. कॉपी पेस्ट करायचं आणि स्वतःच्या चॅनलवरती टाकायचं आणि सांगायचं की हा माझा कंटेंट आहे, हा माझा कंटेंट आहे. म्हणजे ही बाई अजून स्वतःची किती खालची पातळी गाठणार आहे ना, काय माहिती. निदान हिला जनाची तर नाहीच नाही, निदान स्वतःच्या मनाची तरी लाज शरम भीती बाळगावी का, ते सुद्धा हिने कंटेंटच्या नादात विकून खाल्लंय काय माहिती. म्हणजे सगळा कंटेंट दुसऱ्याचा चोरायचा आणि स्वतःच्या चॅनलवरती गेली कित्येक वर्ष ही बाई तेच करते. म्हणजे हिला आरशात तरी कसं बघावं असं वाटतं ना, काय माहिती. म्हणजे किती तर स्वाभिमान खालच्या पातळीला टाकायचा ना, पायदळी तुडवायचा. आणि मी किती स्मार्ट आहे, मी किती हुशार आहे हे दाखवायचं. तर ही बाई एक सुद्धा चान्स सोडत नाही. ह्याच्याशिवाय हिला दुसरं काही येतच नाही. फक्त जिकडे जाईल तिकडं मेकअपची शॉपिंग करत असते, 1760 फिल्टर लावत असते आणि व्हिडिओ बनवत असते. पण क्रिएटिव्हिटी, स्वतःचं ओन कंटेंट असं ह्या बाईकडे काही सुद्धा नाही. आता बघा, गेला आठवडाभर झालं होतं ह्या बाईचं चालू होतं की बाबा मी ट्रिपला जाणार, मी इकडे जाणार, मी तिकडे जाणार, हेच चालू होतं. गेला आठवडाभर तिने फक्त बॅकपॅकिंग ट्रिपच्या नावावरतीच व्हिडिओ खपवले. आणि आता पोचली फायनली जाऊन तिकडे लंडनला. तिकडे गेल्यावरती पण ह्या बाईचं ना नाटकं चालू झाले. म्हणजे क्रिंज इन 200 असं. बुटका जामून स्वतःला ना करीना कपूरच समजते. आणि आता तर हिने लोकांना पार उघड्या डोळ्यांनी गंडवायला चालू केले. म्हणजे तसं ती ही पहिल्यापासूनच करत आली, त्यात काही नवीन नाही. जसं आता ती झोंबली बघा भारतात गेली आहे ना, तिकडे जाताना तिने कसे प्रवासाचे 4-4 व्लॉग बनवून टाकले, तसंच ह्या चोरट्या बाईने पण आहे ना आता तसं केलंय. लंडनला जायचा प्रवास असेल किती 2-3 तासाचा, पण ह्या बाईने त्या प्रवासाचे सुद्धा 3-4 व्लॉग बनवून टाकले. आणि टायटलबद्दल तर बाबा काय बोलायचंच नको. असे खतरनाक आणि फेक आणि क्लिकबेटचे टायटल थंबनेल लावते ना की बाबा लोकांना बघायला ते अशी मजबूर करतात असं मला वाटतं. म्हणजे स्पेशली त्याच्यामध्ये असं टाकते ना, लोकांनी आम्हाला जाताना अडवलं, आमच्यासोबत असं झालं, तसंच झालं, हे झालं, ते झालं. म्हणजे असं टाकते ना कधी कधी बाबा, ती जे बोलते ना खरं तिच्यासोबत तसं होऊ नये म्हणजे झालं. मला तर एवढं वाटतं. कारण ते म्हणतात ना, आपण जे विचार करतो, आपण जसं वागतो, आपण जसं आपल्या आजूबाजूला आपण जो ऑरा असतो आपला, त्याच्या बाजूला आपण जसं विचार करतो ना, ते सगळं घडतं. म्हणून तर म्हणतात ना लोक, बी पॉझिटिव्ह. पण ही बाई एवढं निगेटिव्ह विचार करत असते आणि थंबनेलमध्ये एवढं निगेटिव्ह टाकत असतं ना, तर मला तर कधी कधी वाटतं बिचारीने थंबनेल टाकलं तसं खरं तिच्यासोबत असं झालं तर काय करायचं. म्हणजे असं विचार येतो ना आता, काय बोलायचं एक ऑडियन्स म्हणून. पण हिला त्याचं काय नाही, हिला पैसा मिळतोय ना, हिला फक्त त्याच्याशीच मतलब आहे. आणि ट्रिपला जायच्या आधी पण ही गेली होती त्या झोंबलीसारखं नखं लावायला. म्हणजे जसं ती करते ना सगळ्या गोष्टी अगदी तंतोतंत ही बाई फॉलो करते. एक नंबरची स्टॉकर आहे. म्हणजे वरतून तिला म्हणते किंवा तिच्याबद्दल माझ्या कमेंट बॉक्समध्ये बोलू नका, दुसऱ्याचे नाव घेतलेलं मला आवडणार नाही. आणि त्याच बाईला ही बाई एवढं फॉलो करते ना, तिच्यासारखे सेम टू सेम कपडे घालते, तिच्यासारखे चपल्या घेते, तिच्यासारखं मेकअप करायला बघते. ती व्लॉग तर बाबा तिचे सगळे अख्खं चॅनल तिच्या जीवावरती कमवलंय. सगळं तिचं बघून करते. आता तर बार नखं सुद्धा तिचे बघून म्हणजे हिनी बसवलेत. आता उद्या चालू नाही तिच्यासारखे इनर्स पण घालायला चालू करेल. चुकून तिचं कधी दिसू द्या काही, ही सुद्धा ते सुद्धा करायला कमी नाही करणार. म्हणजे एक नंबरची स्टॉकर बाई आहे. एका प्रकारे ना त्या बोंबलीचं ना करून करून, म्हणजे ते बोलतात ना, तिने कसं लाल रंगाची नखं केली होती बघा ग्रीसला जाताना, हिनी पण आहे ना आता तर गेली होती नखं करायला, तिथं पण हिनी तसलं ते ऑरेंज आणि रेड कलरचं म्हणे ऑम्ब्रे
ओम्ब्रे मी हे केलंय, नखांचं कॉम्बिनेशन केलं. तिने मला दाखवले भरपूर ऑप्शन्स, पण मला पिंक कलर काय माहिती भयंकर आवडतो. ह्याच्या आधी तर हिच्या हाताला कधी पिंक कलर दिसलाच नाही. पिंक कलर तर स्वतः नेल पॉलिश सुद्धा दिसलं नाही. ह्याच्या अगोदर काय बोलायची, मला फ्रेंच नेल आर्ट आवडतं, मला फ्रेंच नेल आवडतात वगैरे वगैरे. आणि आता तर म्हणे मला पिंक कलर भयंकर आवडतो. आणि आता ओम्ब्रे का ग, ती बोंबली ग्रीसला गेली होती तेव्हा ती लाल रंगाची नखं लावून गेली होती. त्या ओम्ब्रेच्या नावावरती तू रेड केलंस आणि म्हणे फॅशन नाही ते फॅशन आहे, तू तुझ्या तोंडात घालेल ती आता लोक शेड. ती एवढं कॉपी कॅट करायला लागले. सर म्हणते तुला स्वाभिमान जरा सुद्धा नाहीये का, किती ते कॉपी करायचं. तू ना भयंकर, तुला तो पिंक कलर आवडत नाही, तू भयंकर कॉपी कॅट आहेस, एक नंबरची चोरटी बाई. म्हणजे तू मग आता तिने नख लाल लावली तर मग तू पण लालच लावणार. लाल काय, तू पिंक लावलीस, मग तिने जसा भडक रंग लावला तसं तू भडक रंग लावणं अपेक्षितच होतं. त्यात काय वेगळं. म्हणजे जसं ती करेल ना तसं ती करणार, ही करणार. उद्या जर समजा तिने कुठला पर्सनल असा तिचा व्हिडिओ टाकला नाही, तिच्या नादामध्ये ही सुद्धा तेच फॉलो करणार. कारण अंधभक्त आहे ना तिची, डोळे बंद करून ती जे करेल ना ती हे फॉलो करणार म्हणजे करणारच. आणि मंडळी बघा, आता ही ट्रिपला जाण्याचं पण कारण होतं. बोंबलीमध्ये ग्रीसला जाऊन आली, परत पिकनिकला गेली होती, परत कुठल्या तरी तळ्यात मळ्यात खेळत होती बघा बॉर्डरवरती जाऊन. तर मग तिच्या 3-4 ट्रिप झाल्या ना, आणि आता 4थी ट्रिप भारतात पण आली परत. मग ह्या बाईचं तिकडे दुखत असेल म्हणून म्हटली असेल चला ना मला पण जायचंय फिरायला. ती बघा कशी सगळा देश फिरते, सगळीकडे फिरते फिरते फिरते, मला तुम्ही घरातच बसवून ठेवता. म्हणून त्या नवऱ्याच्या मागे लागून लागून त्या भावाकडून एक्स्ट्रा स्वतःचं एडिटिंगचं काम करून करून आली आता ही पण बोंबलायला. म्हणजे किती ते चोरटेपणा, बापरे, म्हणजे हद्द असते. कसं काय हिच्या घरातले लोक हिला टॉलरेट करतात काय माहिती. आणि मंडळी तुम्ही एक गोष्ट नोटीस केली का, की ही गोडबोले किती कुचकट, हलकट, स्वार्थी आणि कुचक्या मनाची बाई आहे. म्हणजे भावाला बड्डेचं गिफ्ट सुद्धा दिलं नाही ह्या बाईनी. म्हणजे स्वतः मात्र भावाकडून, नवऱ्याकडून बड्डेला, ॲनिव्हर्सरीला, मदर्स डेला, वुमन्स डेला परत गिफ्ट भरपूर गिफ्ट घेत असते, ते पण ब्रँडेड. साधं सुद्धा जमत नाही हिला. साधं सुद्धा घेतलं तर ह्या बाईची पार म्हणते मला जमतच नाही, मला पटतच नाही. असं हिचे नखरे तर पार बघायचे त्या जहागीरदारापेक्षा वरचे असतात. भले तिथं खायला घरातले वांदे असेल, कुठली गोष्ट करता येत नाही, पण गिफ्ट घ्यायला मात्र सगळ्यात पुढं असते आणि द्यायला मात्र सगळ्यात मागे. म्हणजे खायला म्हणजे आलो आणि कामाला म्हणजे मेलो, असं आहे हिचं. ह्या स्वार्थ्या बाईला त्या भावाला साधं एक गिफ्ट देणं, एक टी शर्ट सुद्धा घेऊन देऊ शकली असती ना काय. ब्रँडेड नको देऊ, पण साधं एखादा सेलमधलं वगैरे देऊ शकली असती ना. पण ह्या बाईने ते सुद्धा केलं नाही. स्वतःकडे हिला त्या नवऱ्याने तिला मध्ये गॉगल घेऊन दिला होता. तो गॉगल जरा हिच्या चेहऱ्यासाठी मोठा झाला होता ना, बुटका जामून एक किती केलं तरी बसणार नाही गॉगल. बहुतेक हिच्या मापाचे बनतच नसतील, म्हणून तर तो तसा घसरत होता सारखं. तर मग तिथे पण बिचारी सारखं बोलून दाखवत होती, मला हा पटलाच नाही, मला हा पटलाच नाही, माझ्या साईजचाच नाही आहे, माझ्या साईजचाच नाही आहे. शेवटी तिने तो बदलून घेतलाच, पण त्या भावाला काय गिफ्ट दिलं नाही. म्हणजे गिफ्ट द्यायला सुद्धा ह्या स्वार्थी बाईला जड गेलं. त्या भावाकडून पार घरातली सगळी कामं करून घेते, एडिटिंग करून घेते, त्याला पार कॅमेरामॅन बनवून ठेवलाय. ह्या लोकांचे सेन्सिटिव्ह फोटोज काढून घेते. मध्ये मध्ये बघा ते स्वित्झर्लंडला गेली होती उंडकायला, हिचा आणि हिच्या नवऱ्याचा तसला तो सेन्सिबल डान्स चालू होता. तो सुद्धा तिच्या भावानेच रेकॉर्ड केला होता. मग त्या सगळ्याचं एक फळ म्हणून त्याने तेवढ्या थंडीमध्ये कुडकुडत तेवढं सगळं केलं. त्याचं एक मोबदला म्हणून त्याला एक गिफ्ट देणं काय तुला काय जड चाललं होतं का ह्या बाईला मंडळी. पण नाही, स्वार्थी कुठली, हिच्या हातातून आहे ना फक्त घ्यायला येतं, द्यायला येत नाही का मंडळी. बहुतेक हिचा भाऊ काही काम वगैरे करत नाही, काही जॉबलेस आहे, म्हणून बहुतेक दिलं नसावं का गिफ्ट. सांगता येत नाही बाबा, ह्या बाईचं काही सांगता येत नाही. म्हणत असेल मी यूट्यूबर आहे, माझा नवरा पण काम करतो, तुला आम्ही आमच्या घरात ठेवतो, हीच मोठी गोष्ट आहे. मध्ये गेला होता बिचारा, आता परत आला. मग बहुतेक राग दिलं नसेल, काय सांगता येत नाही बाबा. ही बाई काय विचार करत असते ना हिलाच माहिती. आणि तो तिचा नवरा नंदी बैल बाबा, कुठून असले नमिने पैदा होतात ना काय माहिती. म्हणजे एक नंबरचा नंदी बैल येतो. पाहिलं का मंडळी, ते मेक्सिकन जेवण करून गेल्यानंतर बाहेर तो नंदी बैल कसा फेंगडे पाय करून चालत होता. म्हणजे ते बघून मला तर असं वाटलं ना, बिचाऱ्याने डायपर विपर घातलं होतं काय माहिती. म्हणजे बसून बसून व खुर्चीवर त्रास बीस होत असेल, कंटिन्यू एवढं काम करत असतो, IT मध्ये म्हणे काय. बहुतेक आता भारताबाहेर आहे म्हटल्यावरती त्यांचे असं IT BT काय खूप सारे ऑप्शन्स असतात. तर मग बिचाराला थकवा बिकवा येत असेल, त्यामुळे होत असेल. मला तर त्याचं चालणं बघून आहे ना, ते तसं मला तर 1-2 मिनिटासाठी त्या झोंबलीचीच आठवण आली. ती पण कशी फेंगडे पाय करून चालते पेंग्विन गत, तो पण तसाच चालत होता.
डायपर घातल्यासारखा. म्हणजे ह्या बाईच्या नादाने ना तो बिचारा पार वाया झालाय असं सांगता येत नाही. म्हणजे तो कसं ना, ही बाई काही काम करत असताना कसं हिच्या ढोपरावरती फोकस करून हिचं झूम इन झूम आउट करून हिचं सगळं रेकॉर्ड करत असतो, तसंच ती पण आहे ना त्या दिवशी तो चालत होता ना त्याच्या नवऱ्याच्या ढोपरावरती फोकस करून दाखवत होते की बाबा बघा तो कसा चालतो. म्हणजे हा पण तसाच करतो. दोघांचं एकमेकांचं बहुतेक असं कोऑर्डिनेशन ठरलेलं आहे. मी काही करत असेल ना तर तू गपचूप कॅमेरा घेऊन यायचंस आणि माझं ढोपर दाखवून सगळं रेकॉर्ड करायचंस, आणि तू कधी चालत असेल तर मी गपचूप आहे ना तुझं ढोपर दाखवून रेकॉर्ड करते असं. आणि पब्लिक प्लेसेसमध्ये जिथे अलाउड नसतं ना फिल्मिंग करायला, तिथे पण हे लोक असंच करतात. मुद्दाम लोकांच्या ढोपराच्या खालून ना रेकॉर्ड करतात. काही ना काही कंटेंट मिळायला पाहिजे ना, म्हणजे लोक येतात बघायला. मुद्दाम असा ढोपरावर इकडे तिकडे कॅमेरा फोकस मारायचा आणि अरे हे असं कसं चुकून रेकॉर्ड झालं असं म्हणत त्यांना लोकांना मूर्ख बनवायचं. शेवटी काय, अंग प्रदर्शन झूम इन झूम आउट करायचं आणि पैसे कमवायचे. शरीर प्रदर्शन करूनच नवीन नवीन देश फिरायचे. म्हणजे काय फायदा ना, म्हणजे काय टॅलेंट आहे बघा ह्या लोकांचा. ह्या बाईला ते शिक्षण घेता आलं नाही, घेतलं तेव्हा पण बापाचे आईचे पैसे वाया घालवले आणि एवढ्या मोठ्या लोकांच्या सीट्स गरीब लोकांच्या वाया घालवल्या आणि तिथे जाऊन हे असलं अंग प्रदर्शन करून पैसे कमवून नवीन नवीन देश फिरते. म्हणजे बघा मंडळी काय फायदा ह्यांच्यानं नवीन नवीन देश फिरणाऱ्याला. ते नाही फिरलेलंच बरं. महत्त्वाची लोकांना इज्जत असते, पण ह्या लोकांना भारताबाहेर राहणाऱ्या स्पेशली भारतीय लोकांना तसलं काही नाही. इज्जत बिज्जत स्वतःची प्रायव्हसी ह्यांनी तर यूट्यूबसाठी पैशासाठी यूट्यूबवरती विकलेलीच आहे. त्याच्यामुळे ह्यांना त्याचं काही फरक पडत नाही. ह्यांना काय, मी किती देश फिरले, मी किती ब्रँडेड गोष्टी वापरते आणि मी किती चिक्को मिलावून मी किती बॅकबुकचा गोष्टी वापरते आणि मी किती ॲपलच्या गोष्टी वापरते, ह्या सगळ्या गोष्टी दाखवण्यामध्ये शो ऑफ करण्यामध्ये ह्या बायकांना जास्त इंटरेस्ट आहे. मोस्टली बायका ते नवरे ते बिचारे स्वतः कर्तृत्वान आहेत, त्यांच्या गोष्टीमुळे ते तिथे जाऊन पोचले. बिचारांचं त्यांच्याकडे काहीच नसतं, ते एकदम सिम्पली राहतात. पण ह्या टवळ्या नटव्या ह्यांचेच किती थाट असतात. म्हणजे बघा, ह्यांनी स्वतःच्या जीवावरती जर काय करून तिथे पोचले असताना मग तर काय बघायचं कामच नव्हतं. त्या नवऱ्यांना आहे ना ह्यांनी डोरमॅट बनवून ठेवलं असतं. नवऱ्याच्या जीवावर गेल्यात त्याच्यामुळे तर जरा तरी धाकात आहेत, नाहीतर विकून खायला पण कमी गेलं नसतं त्या नवऱ्यांना. आणि ह्या बाईचा नवरा तर बाबा एक नंबरचा खुळखुळ आहे. म्हणजे नंदीबैल कसं गुबू गुबू करतो तसा हा तिच्या गुबू गुबू करत तिच्या मागे मागे फिरत असतो. म्हणजे शियर कसे काय असे लोक असतात ना काय माहिती. म्हणजे 4 पैसे बायको जास्त कमवायला लागली की हे नवरे लोक आहेत ना त्या बायकांचे नंदीबैल बनून फिरतात. गुबू गुबू चला, गुबू गुबू तिकडे चला, गुबू गुबू आज हा देश फिरायला जाऊ, गुबू गुबू. हे असं ह्या लोकांचं. म्हणजे ह्यांना जरासुद्धा सेल्फ रिस्पेक्ट नाही आणि ह्यांना बायकोच्या पुढे काही दिसत नाही. तो तिचा नवरा नंदीबैल, त्याला तर आईवडिलांची बिचाराला कधी आठवण येते की नाही काय माहिती. आता त्याचं त्यालाच माहिती, एवढा कसा दगड काळजाचा माणूस आहे बाबा, देव माहिती. आणि मंडळी आता तुम्ही बघितलंत का, यूकेला गेली ही बाई लंडन फिरायला, तिथे पण ह्या बाईने आपली फालतूची नाटकाने क्लिक बेट द्यायला चालू केलं. म्हणजे तिथे गेल्यावरती त्या झोंबल कसं दुसरीकडे फिरायला गेल्यावरती बघा अपार्टमेंट भाड्याने घेते आणि राहते 2-4 दिवस मुलांसोबत आणि घरातूनच कुकर बिकर घेऊन जाते, डाळ भात शिजवून पैसे वाचून खाते. तसंच आता हिनी पण केले. तिने पण मिसलिडिंग थंबनेल वगैरे लावायला सुरुवात केली. म्हणजे 4 दिवस भाड्याचं हॉटेल रूम घेतलं आणि तिथे थंबनेलमध्ये सांगते की आमचं यूकेमधलं छोटंसं घर. आता काय बोलायचं ह्या बाईला. म्हणजे अजून किती खालच्या थराला जाऊन ही बाई लोकांना मिसलीड करणार आहे ना. म्हणजे काय माहिती, एवढं तुझ्यामध्ये जोर आहे ना मिसलीड करायचा, तू तिकडे जाऊन मिसलीड कर बाई, इथं येऊन लोकांना मिसलीड करू नको. तुला बघणारी लोक खूप साधे सिंपल आहेत, त्याच्यामुळे जरा त्यांच्या भावनांचं ना जरा आदर कर. ते तुला बघतात ना म्हणून तू आज हा सगळा माज करतेस. मला ते ह्या बाईचं काय कळतच नाही. असं वाटतं सन 2 ठेवून द्याव्या, एवढी डोक्यात जाते. आणि मंडळी तुम्हाला तर आता मी ह्या बाईचं बोलबच्चन मरू द्या तिकडे, हिच्याबद्दल कितीही बोला, ही एक नंबरची पागल बाई आहे. म्हणजे कितीही बोला, निगरगट्ट कातडीची आहे. म्हणजे ते मगराची कातडी कशी अशी एकदम कडक कडक असते तशी ही आहे. कितीही बोला, काहीही बोला, हिला काहीच फरक पडत नाही. तशी ते कुत्र्याचं शेपूड वाकडं ते वाकडंच. आणि एकदा का माणसाला खालच्या पातळीत जाऊन पैसे कमवायची सवय लागली ना, हिच्यासारखे लोक काहीही करायला कमी करणार नाहीत. त्याच्यामुळे तिला मरू द्या, काय करायचं ते करू द्या. आता मी तुम्हाला एक आतली खबर सांगते. म्हणजे ती नाबालिक बाई होती बघा, मागच्या वेळेस मी जिच्याबद्दल एक पॉडकास्टमध्ये बोलली होती, तिला ना बहुतेक आजकाल आहे ना खूपच वळवळ व्हायला लागले. म्हणजे आजकाल म्हणजे ना
ह्या म्हणजे आजकाल म्हणजे ह्या महिन्याभरात तिनं माझ्याशी एवढी ऑब्सेस्ड आहे ना, म्हणजे तिला माझ्याशिवाय माझ्याबद्दल बोललेलं तिला राहवतच नाही. म्हणजे तिला दुसरं काही टॉपिकच मिळत नाही माझ्याबद्दल बोलण्याशिवाय. म्हणजे बघा कसं प्रत्येक गोष्टीला बोलत असते, गाव बसा नाही और अब तक लुटेरे आ गए असं झाले तिचं. म्हणजे फक्त माझं नाव घ्यायचं, मला टॅग करायचं, माझे हॅशटॅग वापरायचे आणि बोलायचं. आणि मला बोलते की मी दुसऱ्यांची नावं वापरून मी वॉच टाईम माझं कंप्लीट केलं. आता तर बोलते माझं चॅनल मी मॉनिटाईज करून घेतलं दुसऱ्यांची नावं वापरून. तर मग आता ही बाई आहे ना, माझं नाव वापरून आणि माझ्या फेलो क्रिएटर्सचं नाव वापरून स्वतःचे वॉच टाईम आणि स्वतःचे चॅनल मॉनिटाईज करू बघण्याचा प्रयत्न करते. आता म्हणजे हे असं झालं ना, दुसऱ्या सांगी ब्रह्मज्ञान आणि स्वतः मात्र कोरडे पाषाण. आता ह्याच्यापेक्षा घाण शब्दात पण आहे ना ह्या बाईची मी लायकी काढू शकली असते. पण आहे ना, ही खूप लहान मुलगी आहे. हिला शाळेत जायच्या वयामध्ये ही असे नको ते उद्योग करत बसलेस काय फनवी, कळलं का? मी तुलाच बोलते. त्याच्यामुळे तुझी ह्या पेक्षा घाण शब्दामध्ये पण मी तुझी लायकी काढू शकते, समजलं ना? त्यामुळे नीट चड्डीत राहून बोलायचं, समजलं का? आणि जे तुला झोला दिलाय ना ते चिरीमिरी तो घ्यायचा आणि गप बसायचं. शाळा कॉलेजचं अभ्यासाचं बघ, ॲडमिशन घे कुठेतरी त्या मावसी फावसी फणश्रीसारखं ना तिच्या नादाला लागून भरसटून जाऊ नको. ती कसं तिच्या तरुणपणामध्ये चुका करून 17 जणांकडे जाऊन गोष्टी करून आली, त्याच्यामुळं तुला ते सगळं ना भोगावं लागेल. त्याच्यामुळं त्या फणसरीच्या नादीला लागू नकोस, कारण तिचं थोबाड तरी नीट होतं, त्याच्यामुळे तिला 17 जण भेटले. तुझ्याकडे तर नीटनेटकं धड थोबाड पण नाही आहे, त्याच्यामुळे तुझे ना ते सुद्धा वांदे होतील. त्याच्यामुळे सुधर जरा आणि नीट लायकीत राहून बोल. माझी लायकी काढायला तर तू जाऊच नकोस. आणि तू किती पण भुग, किती पण बघ, मला काहीही फरक पडत नाही. तू जेवढी निगरगठ्ठ बाई आहेस ना त्याच्यापेक्षा डबल मी आहे. मग मी इग्नोर करायला लागले ना मग मला काहीसुद्धा कुठल्याही गोष्टीचा फरक पडत नाही. त्याच्यामुळे तुला कोणी चिरीमिरी देऊ दे ना अजून कुठली ब्रँडेड गोष्ट देऊ दे, तुझी तीच लायकी आहे. म्हणजे एवढे दिवस काही दिलं नव्हतं म्हणून महिनाभर गायब होतीस आणि आत्ता काहीतरी दिलं की लगेच आलीस का गं चाटायला? हां, तुझ्यात तेवढीच हिंमत आहे ना, तर आम्हाला बोलते ना की तोंड लपवता. मग तू काय करते का? तुझ्यात खूपच लोकांमध्ये बदलाव करण्याची गरज आहे. तुला खूप लोकांना डोळे उघडायचे, खूप लोकांमध्ये तुला सकारात्मक गोष्टी स्प्रेड करायच्यात. मग तुझं थोबाड दाखवणं का लपवतेस तू तुझं तोंड ग? का दाखवण्यासारखं नाही आहे? ओ माय गॉड, दातच नीटनेटके नाही आहेत ना तुझे, त्याच्यामुळे बहुतेक दाखवण्यासारखंच नसेल. ठीक आहे बच्चा, शाळेत वगैरे जा, अभ्यास कर, नाहीतर आहे ना 17 जणांकडे जायची वेळ येईल तुझ्यावरती. ओके, सो कीप दिस इन युअर माइंड. आय डोंट गिव्ह अ शिट. तुला काय बोलायचं ते बोलच बस. आय डोंट केअर. थँक्यू.